अभिजित पाटील आणि या भागातले खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा ह्या शक्तीपीठ महामार्गाबद्दल काय रोल आहे किंवा त्यांची काय भूमिका आहे तुम्हाला असं वाटतंय? माझं म्हणजे मागच्या 10 दिवसापूर्वी मोहिते पाटील यांची माझी भेट झाली खासदार साहेबांची. खासदार साहेबांची. आणि खासदार साहेबांनी मी चर्चा त्यांच्याबरोबर वैयक्तिक केली. मला त्यांनी ओळखलं, कारण पहिल्यांदा मी ज्या वेळेला प्रचाराला इकडं आलते त्यावेळेला त्यांचं स्वागत माझ्या हस्ते केलं होतं माड्याला. त्यांची माझी त्या दिवशी बोलणं झालं. ते म्हणले मी शेतकऱ्याच्या मागे आहे, त्यांची सॉफ्ट भूमिका आहे. परंतु ज्या व्यक्तीसाठी मी झटलो, ज्या व्यक्तीसाठी झटलो की पिढ्यानपिढ्याचे बाबा ही माडा तालुका मागास आहे आणि काहीतरी होतकरू करेल असं वाटलं. पंढरपूरचा एक पांडुरंगाच्या शेजारी त्यांना एक इतिहास असलेले अभिजित पाटील आमदार साहेब माडेचे, त्यांच्यासाठी मी झटलो. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे मुळी पूजन सुद्धा माझ्या हस्ते झालं. बरं वा वा वा. आज माझ्याकडे आहे. आबांची माझी घसट आहे, पण आबा नेमकं का गप्प बसलेत? आबाने मोहन पाटलाचं असं म्हणण्यापेक्षा तालुक्यातल्या त्यांच्या शेतकऱ्यावर अन्याय होतोय हे आबाला दिसत नाही का? आणि मी शेतकऱ्याच्या पाठीमागे आहे हे नुसतं म्हणायचं नाही, प्रत्यक्षात आबानी एक तरी फेरी मारायला पाहिजे होती. आम्हाला शंका यायला लागली. काल जो परवा दिवशी मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये अभिजित पाटील आले होते का? अजिबात नाही. खासदार साहेब आलेत का? खासदार साहेब आले नव्हते शेतकरी संघटनेच्या मोर्चामध्ये. तर त्यांनी प्रत्यक्षात इथं यायला पाहिजे होतं. म्हणजे नेमकं काय आहे आणि ही सरकार काय ब्रिटिश पद्धतीचं चालू झालं इथं राजकारण. म्हणजे ज्या वेळेला जनरल ड्रॉयरनं जालियनवाला बागामध्ये हत्याकांड केलं, ती पद्धती इथं होणार. आम्ही उभं राहणार. आम्हाला जरी गोळ्या घातल्या तरी आम्ही तसं त्याच्यानंतर एक न्यायच मिळाला, स्वातंत्र्यच मिळालं. उधमसिंग तयार झाला, उधमसिंगांनी बदला घेतला, जनरल ड्रॉयरला खलास केला शेवटी. तसं आम्ही मिळू, आमची पोरं बसणार नाहीत, कारण असं बी आम्ही मरणार आहे. आता आमची शेती जाणार आहे, आमची पोरं बेघर होणार आहेत, काय राहणार आहे ती. आणि मग आम्ही काय करणार? आम्ही गोळ्या जालायला, मी आता माझं वडील बंधू आहे माझे इथं बापू पाटील, आम्ही मरायला तयार होणार आहे. आम्ही आमच्या नसानसात राम आहे, आमच्या नसानसात माऊली आहे, आमच्या नसानसात तुकोबर आहे, छत्रपती शिवाजी आमच्या नसात आहे. आम्ही काय भेटणार आहे? आम्ही भेटणारच नाही. आणि एक काम म्हणण्यापेक्षा ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तत्परतेने मांडणार आहे. अगोदर सरकारला आम्ही ह्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून, तुम्ही बरं झालं माझी मुलाखत घ्यायला आला, ती फार म्हणजे जबरदस्त केलं तुम्ही, कारण माझं म्हणणं तर त्यांच्या पतोर जाईल. कारण आमदार साहेब आज विधानसभेमध्ये प्रश्न मांडायचं, अहो तुम्ही कोरडं कशाला प्रश्न मांडताय? तसलं हिथल्या शेतीचं प्रश्न मांडा की, हिथल्या शेतकऱ्यावर अन्याय होतो ते मांडा की. हे राहिलं कोणीकडं. आणि मला तर असं समजतं की ही एजंटच झाली ती आमदार. माझी आमदार बी तसलीच आणि आमदार बी तसलीच. ही ज्या वेळेला एकमेकाच्या विरोधात होती, आज दोन्ही एक ठिकाणी बसताय. ती नेमकं काय तुम्ही ठरवून केलंय का? ही बरं, सरकारला हा शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे, पण त्याचं नेमकं कारण काय आहे तुम्हाला असं वाटतंय? कारण काय त्यांचं, की या ठिकाणी प्रचंड मोठा ह्यातून पैसा मिळवायचा आणि पैशातून पुन्हा सत्ता मिळवायची, संपत्ती सत्ता पैशातून मिळवायची आणि परत निवडून यायचं. त्यासाठी खर्च कुठला करायचा? आज रोडमध्ये प्रचंड कॉन्ट्रॅक्टर जपायचे, म्हणजे मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर जपून उद्योगपती, आणि ती रोडवरनं 20 किलोमीटरवरून जाते. शेतकऱ्याला काय फायदा आहे त्याचा? शेतकऱ्याच्या पोराने इकडे हॉटेल तर टाकलं असतं, कोणाचं राहिलंय त्याचं, ज्याचं बंदिस्त असल्यामुळे काय त्याचा उपयोग आहे? म्हणजे ह्याचा विचार करायला पाहिजे त्यांनी, थोडा सुद्धा विचार नाही ह्याचा. आणि की वेगवेगळी उडवाउडवीची उत्तर देतात. आता मी परवा माननीय तुमचे चंद्रकांत दादा पाटील त्यांचा व्हिडिओ ऐकला की कोणाच तर वाटोळ होत असतं आणि कोणाच तर चांगलं होत असतं. वाटोळ कशासाठी कोणाचं करताय तुम्ही? आणि चांगलं तरी तुमच्याच्यानं काय होणार आहे? तुमचं मला मान्य आहे की रोड जातो आणि रोडमधनं दुसऱ्याचं चांगलं होतं, असं मी ऐकली होती त्यांची प्रतिक्रिया. पण त्यांनी एक लक्षात ठेवायचं की बाबा चांगलं वाटोळ जवळजवळ 20 ते 22 हजार लोकांचं कुटुंब इथं नष्ट होणार आहे. त्यांचं काय करणार तुम्ही? त्यांचं काहीतरी चांगलं करा की. 55,000 त्यांना पुनर्वसन करा. उजनीतली जी गावं आहेत त्यांचं पुनर्वसन केलं. आता उदाहरणार्थ मी उजनीवाडा, अभिजित आबाच्या जमीन गेलेली आहे वडिलांची, चुलतेची. मला माहित आहे, मी त्यांच्या घरा शेजारी बऱ्याचदा गेलोय. तिथं माझं विद्यार्थी आहेत नामदेव खरात वगैरे देगावला.
देवगावचेच आहे आबा. हो, आबा. हा, त्यांना त्यांची जमीन गेलेली आहे उजनीमध्ये. उजनी पुनर्वसनामध्ये त्यांना जमीन मिळेल. तसं आमचं पुनर्वसन तर करा. ना का नसं ना, आमचा एक भाऊ तिकडं जाईल कुणीकडं तर, एक भाऊ इकडं मराठवाड्यात जाईल. पण पुनर्वसन तर करा. नेमकं काय आहे म्हणजे? आमच्या पोरांनी पुन्हा काय करायचं? म्हणजे तुम्हाला म्हणायचं की समृद्धी महामार्ग हां. झाला, परंतु त्याच्यापासून नेमकं सरकारने श्वेतपत्रिका काढली का? काढली का? किंवा ह्या समृद्धी महामार्गामुळे एवढा शेतकऱ्यांचा फायदा झाला, हं. एवढा जनतेचा फायदा झाला, असं काय तुम्हाला आज वाटतं? आज समृद्धी महामार्ग काढलाय. त्याच्यातून बाबा ह्या गोष्टीला जवळ-जवळ 10 वर्ष उलटेल आलीत जवळ. 7-8 वर्ष तर झाली ती मार्ग चालू आहे. वरनच जातोय ती कोण नसतंय त्या रोडवरनं. नाही. आणि त्याचा शेतकऱ्याला काय फायदा झालाय? त्यांनी श्वेतपत्रिका काढायला पाहिजे बाबा एवढा-एवढा फायदा झाला ह्या रोडमुळे. हां. असं काय झालंय? काय काहीही नाही. आज मिरजवरनं जाणारा रस्ता मी बऱ्याचदा गेलोय कोल्हापूरला. रिकामं. कोणी रिकामा असतो. काय कारण आहे असलं उगाच्या उगा लादायची? ही लादायचं म्हणजे नेमकं काय? आणि ही बेघर आम्हाला करून नेमकं काय करणार आहे? आम्ही बेघर झालो, तुम्हाला बेघर केल्याशिवाय सोडणार नाही. कारण आम्ही जिद्दी आहे. शेवटी आम्ही जिद्दी आहे. आणि तुम्ही सांगितले की हां. पहिले 3 मार्ग हं. अवेलेबल आहेत अवेलेबल आहे. आणि हा 4था मार्ग जे आहे, हं. तो साधारणतः ह्या मार्गापासून 30-40 किलोमीटरवरून जातोय. हं. म्हणजे त्याचा काय एवढा फायदा होणार आहे असं हो, वाटतं का? नंतर आम्हाला एकच आहे आमच्याकडं. आम्हाला जी बेघर करेल, कोण करणार आहे बेघर? हीच आमदार, मंत्री, आमदार ही करणार आहे. आम्ही त्यांना बेघर केल्याशिवाय सोडणार नाही. शेवटी कसं आहे, की जालियनवाला बागेतला हत्याकांडाचा म बदला उधम सिंगानं घेतला, तसा आम्ही सुद्धा घेणार आहे. आम्हीच मेलो, आमची पोरं घेणार आहेत तसा बदला. शेवटी कसं आहे माहिती आहे का? आम्ही वारकरी संप्रदाय, आमच्या रक्तात नसा-नसात आमच्या भिनलेल्या आहे. भारत भुवा आहे. त्वमेव दुर्गा दश प्रहरधारिणी नमामि तारिणीम असं म्हणलंय. आम्ही भारत मातेशी, ह्या मातेशी एकरूप असलेली माणसं आहे, की ज्या मातेनं स प्रचंड मोठे साहित्यिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज अशी माणसं जन्माला घातली. अटल बिहारी वाजपेयी अशी दिग्गज माणसं ह्या मातीत निर्माण झाली, की ज्याने चैतन्य करवलं ह्या मातीसाठी झगडली, ह्या भूमीसाठी. स्वातंत्र्याच्या अगोदर झगडली. इथेच जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा. हा देश स्तन्य प्याला गीता की अमृताची म्हणले. वाह, वाह! इथं त्यागाची भूमी आहे ही. आणि आमचा धर्म आम्हाला त्याग शिकवतो. आमचा भारतीय धर्म आहे, हिंदू धर्म आम्हाला त्याग शिकवतो. आणि त्यागातून हे सर्व आहे. आम्ही त्याग करायला तयार आहे. धन्यवाद सर्व शेतकऱ्यांचं. माढा तालुका उपळाईमधून मोतीलाल सुतार आवाज 55 साठी धन्यवाद.